एखाद्या गोष्टीबद्दल आपण अगदी ठाम असतो, की ती गोष्ट मला माझ्या आयुष्यात नको आहे. मग ती गोष्ट असेल, वस्तू असेल, नातं असेल, काहीही. पण कळत-नकळतपणे आपल्याला नको असलेली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते. आपल्याला ती स्वीकारावी लागते आणि आपल्याला त्या परिस्थितीची किंवा त्या वस्तूची, त्या नात्याची, त्या गोष्टीची सवय होते आणि कालांतराने ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. असं तुमच्या बाबतीत झालंय का? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. अशा वस्तू, परिस्थिती, गोष्टी ज्यावेळेला आपल्या आयुष्यात येतात, त्यांची आपल्याला सवय होते आणि मग त्या आपल्या आयुष्यातून निघून जातात. त्यावेळेला मात्र त्या गोष्टी आपल्याला हव्या-हव्याशा वाटायला लागतात. सुरुवातीला आपलं जे मत असतं, की मला हे नकोच आहे, ते पूर्णपणे बदलतं आणि आपल्याला ते हवंसं वाटायला लागतं. पण मग आता ते आपल्याजवळ नाहीये, म्हणून बरेच जण त्या गोष्टीचा त्रास करून घेतात. हे करणं योग्य आहे का? तर नाही. जर ती वस्तू, परिस्थिती आत्ता आपल्यासोबत नसली, तरीही ती मिळवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू शकतो. शून्य होऊन प्रयत्न करायचे असतात. अगदी पहिल्यापासून प्रयत्न करायला सुरुवात करायची आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी जे काही लागतंय, ते सगळं आपल्या दिनचर्येमध्ये घेऊन यायचं. एखादी परिस्थिती ज्यावेळेला सडनली आपल्या जीवनामध्ये येते आणि नकळतपणे ती निघून जाते, त्यावेळेला ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करत असते. ती शिकवण कोणती आहे, याचा मात्र आपण विचार करत नाही. तो विचार केला पाहिजे. आलेली परिस्थिती किंवा समोर येणारं जे नातं आहे, ते आपल्या आयुष्यामध्ये का आलं? ते आपल्याला काय शिकवून गेलं? काय सांगून गेलं? आणि आता आपल्याला जर ते पुन्हा हवं असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे? असा चार्ट आपण बनवला पाहिजे आणि तो सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपण फक्त असं का घडलं किंवा असं का झालं याच्या उत्तरामध्ये गुरफटून जातो. असं न करता आता एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती हवीच आहे आणि त्याच्या मागे हात धुवून लागता यायला हवं. अपयश कोणाच्या वाट्याला येतं? ॲक्चुअली या गोष्टीला आपण अपयश नाही म्हणू शकत. पण तरीही अपयश कोणाच्या वाट्याला येतं? जो व्यक्ती ती गोष्ट चांगल्या पद्धतीने, आणखी चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. त्याच व्यक्तीला दुसरी संधी मिळते. दुसरी संधी म्हणजे अपयश, की ज्यावेळेला एखाद्या सिच्युएशनमधून आपण जात असतो, त्यावेळेला त्या सिच्युएशनचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्या सिच्युएशनमधून जात असताना लोक आपल्याला जज करू शकतात. आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आपल्या दिनचर्येवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या माइंडसेटवरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. तो न होऊन देण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. हां, त्रास होईल, आपल्याला निराश वाटेल, आपल्याला स्वतःबद्दल डाऊट निर्माण होईल, आपल्या कपॅबिलिटीबद्दल डाऊट निर्माण होईल. पण या सगळ्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय नेमकं केलं पाहिजे याच्या रिलेटेड जेव्हा आपण लिहायला सुरुवात करू, जर्नलिंग चालू करू आणि तिथे स्वतःला प्रश्न विचारू, की आज दिवसभरामध्ये मी कोणती गोष्ट माझ्या दिनचर्येमध्ये आणली आहे, ज्यामुळे या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी मला मदत होईल किंवा उद्या मला काय स्वतःमधलं सुधारायचं आहे किंवा मला कोणती गोष्ट कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात आणली पाहिजे, कोणत्या गोष्टीमुळं मला त्रास होत आहे, कोणती गोष्ट बदलल्यामुळं माझ्या दिनचर्येतल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी बदलल्या की मग हा जो त्रास आता होतोय हा कमी होईल किंवा जे मला हवंय ते मिळवण्यासाठी मी काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय माझ्या दिनचर्येमध्ये घेऊन आलं पाहिजे, त्याची वेळ काय असली पाहिजे, ते किती कालावधीसाठी मला माझ्या आयुष्यात घेऊन यायचं आहे. हे सगळं आपण ज्यावेळेला रोजच्या रोज लिहायला सुरुवात करू, त्याचे नोट्स काढायला सुरुवात करू, त्यावेळेला आपल्यातली निराशा निघून जाईल आणि निघून गेलेली निराशा आपल्याला कुठेतरी आपोआप सकारात्मकतेकडे घेऊन जाते आणि जे आपल्याला हवं आहे ते इझिली आपण मिळवू शकणार आहोत. फक्त आपल्याला झालेल्या गोष्टीतून तात्पर्य काढायचं आहे, बोध घ्यायचा आहे, ती शिकवण आपल्या सोबत आयुष्यभरासाठी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानुसार प्रयत्न करायचे आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या तुम्हाला काहीतरी सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतायत, ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.